मुख्यमंत्री यांनी मांडला. शेतकऱ्यांना दिलासादायक जी बाब आहे ती म्हणावी लागेल. 2 लाखापर्यंत कर्जमाफी करण्यात आलेली आहे. खूपच आनंद मला वाटला हे ऐकून आणि मुख्यमंत्र्यांनी खूप चांगलं बजेट मांडलं. मी त्यांचं स्वागत करते. अगदी ग्रामीण भागातील शेतकरी असतील, ग्रामीण महिला असतील, लाडक्या बहिणी असतील आणि या राज्यातले उद्योजक असतील, बेरोजगार असतील, स्किल डेव्हलपमेंट असेल, सगळ्या गोष्टींना आज त्यांनी स्पर्श केला. 4 स्तंभ त्यांनी सांगितले या बजेटचे, जे 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे आपल्या राज्याला नेणार आहेत. आणि कर्जमाफीचा फार महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. त्या सगळ्या चर्चांना विराम दिलेला आहे. 2 लाखापर्यंतचं कर्ज सप्टेंबर 25पर्यंत थकीत असेल ते माफ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि जे रेग्युलर परतावा करतात त्यांनासुद्धा प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमच्या पशु उद्योजक योजनासुद्धा त्यांनी आज जाहीर केली बजेटमध्ये. या सर्व अनेक गोष्टींसाठी AIचा वापर असेल, तसेच 1000 गावांना सिमेंटच्या रस्त्यांनी जोडण्याचा निर्णय असेल, पांढरण रस्त्यांना यंत्रांनी करून ते पांढरण रस्ते पूर्ण करण्याचा निर्णय असेल, अशा सगळ्या गोष्टी दिलासा देणाऱ्या आहेत. अजित पवार यांच्या स्मारकाबद्दल देखील महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. हो, अजित पवार यांच्या स्मारकाबद्दल त्यांनी आज निर्णय घोषित केला. ते थोडे त्यावर भावूकही झाले. सातत्याने अजितदादांनी बजेट मांडलेलं आहे, त्यामुळे अजितदादांच्या संदर्भामधला हा निर्णय अत्यंत योग्य आहे.